इयत्ता 9वी, विषय इतिहास व राज्यशास्त्र, शैक्षणिक वाटचाल या पाठाचा अभ्यास करूयात. मुलांनो, तुम्हाला आपल्या भारत देशातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना यावी म्हणून भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे आणि त्यांच्या योजना यांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण यांचा यात विचार केला आहे. त्याचबरोबर संशोधन क्षेत्रातील संस्थांचा आढावासुद्धा आपण घेणार आहोत. 1951 साली स्वतंत्र भारताची पहिल्यांदा जनगणना झाली. या जनगणनेमध्ये भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे, जटिल आहे, हे प्रथम लक्षात आलं. 1951च्या जनगणनेनुसार भारतात साक्षरतेचे प्रमाण अवघे 17% होते. 1971 साली 34%, 1981 साली 43%, 1991 साली 52%, तर 2001 साली 64% साक्षरतेचे प्रमाण पोहोचले. साक्षरतेचे प्रमाण वाढवणे हा भारत सरकारपुढे फार मोठा प्रश्न आणि आव्हान होतं. या आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या. त्या आपण पाहूयात. प्राथमिक शिक्षणाबद्दल माहिती घेऊयात. वय वर्ष 6 ते 14 या वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण असे म्हणतात. खडूफळा योजना म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने खडूफळा योजना 1988 साली सुरू केली. या योजनेतील उपक्रम पाहूयात. शाळांचा दर्जा सुधारणे, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, प्रत्येक शाळेला किमान 2 वर्गखोल्या, स्वच्छतागृह यासाठी निधी देणे, 2 शिक्षकांपैकी एका स्त्री शिक्षिकेची नेमणूक करणे, फळा, नकाशा, ग्रंथालय, प्रयोगशाळा साहित्य, क्रीडा साहित्य यांसाठी पैसे देणे हे उपक्रम या योजनेअंतर्गत राबवले. या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान होण्यास मदत झाली. 1994 मध्ये या योजनेचा विस्तार झाला. 100 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास एक जादा वर्गखोली व एक जादा शिक्षकाच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली. मुलींच्या शाळा, अनुसूचित जाती जमाती बहुल शाळांना प्राधान्य देण्यात आले. ग्रामीण भागात 50% स्त्री शिक्षकांची नेमणूक बंधनकारक करण्यात आली. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम हा कार्यक्रम केंद्र सरकारने 7 राज्यात सुरू केला. या कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती, विद्यार्थी गळती थांबवणे, मुलींसाठी व दिव्यांगांसाठी शिक्षण, प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन, पर्याय शिक्षण व समाजजागृती. केंद्राने 1995 मध्ये या कार्यक्रमाअंतर्गत मध्यान्ह भोजन योजना सुरू केली. आदिवासी मुलांसाठी शिक्षण. ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाड येथे अंगणवाड्या, कुरणशाळा, तांत्रिक व्यवसाय शिक्षण इत्यादी शाळा सुरू केल्या. अनुताई वाघ यांनी कोसबाड येथे बालवाड्या, बालसेविका प्रशिक्षण महाविद्यालय, प्रौढ शिक्षण वर्ग व प्राथमिक शाळा सुरू केल्या. 1991 मध्ये केरळ राज्य पूर्णतः साक्षर ठरले. माध्यमिक शिक्षण. विद्यापीठ शिक्षण आयोगाविषयी माहिती घेऊयात. भारत स्वतंत्र झाल्यानंतर शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. यासाठी विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली. त्यानुसार 1952-53 मध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला. यावेळी भारतात 11वी अधिक पुढची पदवीची 4 वर्षे किंवा 11+1+3 असा हा शिक्षणाचा आकृतिबंध होता. या आयोगाने माध्यमिक शिक्षण, अभ्यासक्रमाचे स्वरूप, शिक्षणाचे माध्यम व अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून शिफारशी सुचवल्या. उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पना मांडली. कोठारी आयोग. 1964 मध्ये डॉ. DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. या आयोगाच्या कामकाजात JP नाईक यांचे मोलाचे योगदान आहे.
या आयोगाने 10+2+3 हा सुचवलेला आकृतिबंध 1972 पासून अंमलात आला. 10 म्हणजे 1ली ते 10वी, 2 म्हणजे 11वी-12वी आणि +3 म्हणजे 12वी नंतर पदवीपर्यंतची 3 वर्षे. हा आकृतिबंध 1972 पासून अंमलात आला. या आयोगाने शिक्षणाची एकच पद्धत, त्रिभाषा सूत्र, निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण व मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले. अनुसूचित जाती जमातींसाठी प्राधान्य, शैक्षणिक खर्चासाठी अंदाजपत्रकात वाढीव तरतूद अशा शिफारशी केल्या. महाराष्ट्राने 1972 साली 10+2+3 हा आकृतिबंध स्वीकारून 1975 साली 10वीची पहिली परीक्षा घेतली. कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्टे पाहूयात. शिक्षणाचे आधुनिकीकरण, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना, शिक्षण व उत्पादकता, लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन ही कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची उद्दिष्टे आहेत. उच्च शिक्षणाची माहिती घेऊयात. विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती 1948 मध्ये केंद्र सरकारने डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली. आर्थिक अनुदान, विद्यापीठांचा दर्जा व समन्वय ही कामे आयोगाला दिली होती. विद्यापीठ शिक्षण आयोगाची कामे पाहूयात. विद्यापीठांना अनुदान मंजूर करून त्यांचे वाटप करणे, विद्यापीठीय शिक्षणाचे नियोजन करणे, अभ्यासक्रमात सुसूत्रता आणणे, शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य देणे, उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी करणे, विद्यापीठ विकास परिषदा स्थापन करणे, पदव्युत्तर अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्र निर्माण करणे, नवी विद्यापीठे स्थापन करणे, कंट्रीवाईड क्लासरूम या आयोगाने तयार केलेल्या कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून प्रसारणही करण्यात आले. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच NCERT. NCERT या संस्थेची स्थापना 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे झाली. शालेय शिक्षण, शिक्षणविषयक सर्वंकष धोरण आणि त्याची अंमलबजावणी यात मार्गदर्शन करणे या उद्देशाने NCERTची स्थापना करण्यात आली. NCERTची कामे पाहूयात. शिक्षणविषयक संशोधन करणे व प्रशिक्षणाची सोय करणे, शिक्षणाचा विकास व विस्तार करणे, शैक्षणिक कार्यक्रम राबवणे, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करणे, शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्ययन अध्यापन तंत्रांचा विकास तसेच राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा असे उपक्रम राबवणे ही NCERTची कामे आहेत. NCERTच्या धर्तीवर सर्व राज्यात SCERT ही संस्था स्थापन करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच MSCERT ही संस्था 1964 साली पुणे येथे स्थापन करण्यात आली. या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने संबोधले जाते. या संस्थेतर्फे जीवन शिक्षण हे मासिक प्रकाशित केले जाते. MSCERTची कामे पाहूयात. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण देणे, अभ्यासक्रम व मूल्यमापन यांबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करणे, 10वी व 12वीच्या परीक्षेनंतर त्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करणे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती याविषयी माहिती घेऊयात. 27 जानेवारी 1967 रोजी पुणे येथे या संस्थेची स्थापना झाली. शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते. हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती व तेलुगू अशा 8 भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात. किशोर हे विद्यार्थ्यांसाठी मासिक बालभारती प्रकाशित करते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. या धोरणानुसार बदलत्या गरजांप्रमाणे शिक्षणात मूलभूत बदल करण्यात आले. सर्व राज्यांकरिता किमान एक अभ्यासक्रम दिला गेला.
सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी मिळण्याची अपेक्षा करण्यात आली. राज्यांच्या गरजांप्रमाणे अभ्यासक्रमात लवचिकता ठेवण्यात आली. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कृती कार्यक्रमाधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार करण्यात आला. क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1995. राष्ट्रीय स्तरावर किमान अध्ययन क्षमता निश्चित करण्यासाठी दवे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने भाषा, गणित व परिसर अभ्यास या विषयांसाठी इयत्ता 5वी पर्यंतच्या किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते विकसित केले. उपग्रहाचा वापर. उपग्रहांद्वारे शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होऊ शकतात हे 1975 साली सिद्ध झाले. इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी यात मोठे योगदान दिले. अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साईट हा शैक्षणिक प्रयोग करण्यात आला. उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना पुढे आली. ग्रामीण भागात उपग्रहाद्वारे दर्जेदार शिक्षण देण्याची सोय झाली. मुक्त विद्यापीठाची कल्पना पाहूयात. संयुक्त राष्ट्रसंघाने 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केले. केंद्रीय शिक्षण व समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या चर्चासत्रातून मुक्त विद्यापीठाची कल्पना पुढे आली. सर्वसामान्यांच्या घरापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणे हा मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यामागील हेतू होता. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. 1974 साली मुक्त विद्यापीठ स्थापनेच्या संदर्भात पी. सार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना झाली. 20 सप्टेंबर 1985 रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. औपचारिक महाविद्यालयीन शिक्षण न घेतलेल्यांसाठी पात्रता, वय व अन्य अटीत सूट देण्यात आली. दूरस्थ शिक्षण कार्यक्रम आकाशवाणी व दूरदर्शनवरून सादर करण्यात आले. 1000हून अधिक अभ्यासक्रम इथे राबवले जातात. देशात 58 प्रशिक्षण केंद्रे तर परदेशात 41 केंद्रे कार्यरत आहेत. महाराष्ट्रात नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात आले. भारतातील संशोधन संस्था व त्यांचे कार्य पाहूयात. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजेच CSIR या संस्थेची स्थापना 1950 साली झाली. वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे, संशोधनाचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली. CSIR संस्थेचे कार्य पाहूयात. रसायन, औषधे, अन्नप्रक्रिया, खाणकाम इत्यादी क्षेत्रात संशोधन. मतदानाकरिता बोटाला लावणारी शाई तयार करणे. हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग यांवर औषधे निर्मिती करणे. पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान, बांबू उत्पादन काळात कपात, DNA फिंगरप्रिंटिंग तंत्रज्ञान, कडुनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर, हळदीचा जखमेसाठी वापर, तांदळाचे स्वामित्व इत्यादी क्षेत्रात संस्थेचे कार्य आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग CDAC 1988 साली या संस्थेची स्थापना संगणक क्षेत्रात संशोधन करण्यासाठी झाली. डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा महासंगणक तयार केला. याआधी 1969 मध्ये ISIJU हा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला गेला होता. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC या संस्थेची स्थापना 1948 साली झाली. या संस्थेच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश अणुविज्ञान संशोधन हा आहे. न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स अशा विषयात मोलाचं संशोधन, अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण, अणुऊर्जेचा वीज निर्मितीसाठी उपयोग, किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती व त्यांचा उद्योग, शेती व वैद्यक क्षेत्रात उपयोग यांवर संशोधन हे या सेंटरचे कार्य आहे. कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी केंद्र व गुजरात राज्य सरकारने अहमदाबाद येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेची स्थापना केली. कोलकाता, बंगलोर, लखनौ, कोझिकोडे, इंदूर आणि शिलाँग येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्था स्थापन करण्यात आल्या.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन 1961मध्ये अहमदाबाद येथे औद्योगिक आरेखन या विषयाचे शिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने 1963-64मध्ये बेसिक डिझाईन, ग्राफिक डिझाईन, वस्तूंचे डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन हे अभ्यासक्रम तयार केले. 1949मध्ये भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेची स्थापना झाली. वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणे हा या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे. देशातील सर्व विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये यांना संशोधनासाठी सहकार्य करणे, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य करणे, विविध रोगांवर संशोधन करणारी 26 केंद्रे या संस्थेने स्थापन केलेली आहेत. क्षयरोग व कुष्ठरोगावरील संशोधनामुळे त्यावर नियंत्रण करणे शक्य झाले आहे. ही अतिशय महत्त्वाची संस्थेची या कार्य आहेत. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस AIMS एम्स प्रगत वैद्यकीय शिक्षणाला व संशोधनाला चालना देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची जबाबदारी जनतेला माफक दरात वैद्यकीय सेवा देणे, परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालये, हृदयविकार, मेंदूविकार व नेत्रविकारांवर उपचार केंद्रे या संस्थेची आहेत. वैद्यकीय क्षेत्राचा विकास करण्यासाठी 1958 साली मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष निश्चित करणे, त्यावर देखरेख करणे, तपासणी करणे ही जबाबदारी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियावर आहे. कृषी क्षेत्रात संशोधन करण्यासाठी 1958मध्ये इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली. कृषी क्षेत्राचा विकास व संशोधन करणे, मृदाशास्त्र, कृषीशास्त्र इत्यादी विभागांमार्फत कार्य करणे, गहू, गळिताची पिके, भाजीपाला इत्यादी गोष्टींवर संशोधन करणे, वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयी मूलभूत संशोधन इत्यादी या संस्थेचे कार्य आहे.